हॅलो, नमस्कार. कराळे बोलायलो. हां, नमस्कार सर. संदीप जाधव बोलतो मी. बोला ना संदीप भाऊ. तर आता उद्यापासून 5 जुलै ते 10 जुलै दरम्यान कसं राहील वातावरण आपल्याकडे? 5 जुलै ते 10 जुलैपर्यंत तर मी सांगितलेलंच होतं. एक 8 जुलैपर्यंत चांगला पाऊस आहे. 8 जुलैच्या नंतर उघाड मिळणार आहे. अच्छा. हं. तर किती दिवसाची उघाड राहील सर ती 8 जुलै नंतरची? 8 जुलै नंतर मग काय आहे, ते जरासं का पाऊस असा 100%च असा उघडायचा नाही, पण कुठे-कुठे असा भाग बदलत असत पडणार आहे. परंतु जवळपास एक 20 तारखेपर्यंत म्हणजे टोटली 10 दिवसाचं अंतर राहील त्याच्यामध्ये. येणाऱ्या अच्छा. 24 तारखेपर्यंत. अच्छा आणि सर आता 8 तारखेपर्यंतचा जो हा पाऊस आहे, सर्वात जास्त कोणत्या आपल्या मराठवाड्यामध्ये आहे, कोकणात आहे का कोणत्या भागामध्ये आहे? सर्वात जास्त पाऊस जो आहे, तो पाऊस पडणार आहे खान्देश आणि नाशिक एरियामध्ये. अच्छा. नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर अच्छा, अच्छा. या भागामध्ये सर्वात जास्त पाऊस राहणार आहे. आपल्याकडे पण असेल पण कमी राहील का मराठवाड्यामध्ये? नाही, रिमझिम स्वरूपाचा कंटिन्यू पाऊस कंटिन्यू आणि आज आज तर मला तरी वाटतंय जिथं जे भाग राहिला होता, अच्छा. त्या भागामध्ये आज सकाळपासून पाऊस चांगला पडत आहे. हो, हो. आजच्या वातावरण आहे सध्या. कारण थोडासा सिंदखेड राजा वगैरे तो परिसर राहिला होता. हां, हां. त्याच्यानंतर काही परभणी जिल्ह्यातला, बीड जिल्ह्यातलाही परिसर राहिला होता. ते आज कंप्लीट झालंय पहा. अच्छा, अच्छा. म्हणजे आज, उद्या हिंगोली, वसमत, नांदेड या आपल्या परिसरामध्ये पाऊस आहे म्हणा की? हो, हो. अच्छा. आणि सर पुढे यावर्षी कसं आहे आता जुलै संपल्यानंतरचे ऑगस्ट, सप्टेंबर या दरम्यान पाऊस कसा राहील? ऑगस्टमध्ये पाऊस या महिन्यापेक्षा बी ऑगस्ट महिन्यामध्ये चांगला पाऊस आहे. चांगला पाऊस आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यामध्ये थोडं म्हणजे म्हणजे नसल्यातच गणती राहील तो. अच्छा. त्यावेळेस मात्र ताडण जास्त राहील पावसाची. हां, नंतर आपलं म्हणजे धरणं वगैरे शेवटी त्या 2 आत महिन्यामध्ये पूर्ण भरून जातील. आत्ताच भरून जातील पुढच्या ऑगस्ट महिन्यामध्येच. कारण अच्छा. पाऊसच काही ठिकाणी एवढा पडायला की नद्या तुम्ही पाहत हो, असाल हो. आता तुमचं तर बघितले मी. कंटिन्यू चालू आहे वर्किंग. हो सर, हो. कारण पाऊस जिथं पडला तिथं फारच आवश्यकतेपेक्षा जास्त पडायला नुकसानकारक अशा पद्धतीचा पाऊस उत्तर होतोय. महाराष्ट्रामध्ये जळगाव साईडला खूप नद्यांना पूर आले आताच. हो. ठीक आहे सर. धन्यवाद. आपण ओके दिलेल्या माहितीबद्दल खूप खूप आभारी आहे. ओके ओके ओके.